ऑफिसर्सना रिटर्न फायलिंगची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित माहीत असावी आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे हेल्प गाईड सुद्धा ठेवलेले आहेत. डीलरला ज्या काही क्वेरी असतील इट इज एक्सपेक्टेड की डीलरने त्यांच्या नोडल ऑफिसरला किंवा लोकेशनच्या हेल्प डेस्कला कॉन्टॅक्ट करावा आणि त्या हेल्प डेस्कवरून त्या क्वेरी सॉल्व्ह व्हाव्या. याशिवाय मी वेबिनारच्या शेवटी आपण काय एक प्रोसेस तयार केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला क्वेरी लॉग करता येतील ते आपण बघूया. त्यानंतर आता आपण सुरुवात करतोय. आपण 15 जुलैला वेबसाईटवर आपलं टेम्पलेट आपण टाकलेलं आहे आणि त्या टेम्पलेटवरून आपल्याला आता आजचं जे डेमो आहे ते व्हर्जन घ्यायचं आहे. जर आपण वेबसाईटला आपल्या होमला गेल्यानंतर डीलर सर्व्हिसेस आणि न्यू ऑटोमेशनला क्लिक केलं तर इथं 3 ऑप्शन आपल्याला दिसतात. या 3 ऑप्शन मधल्या रिटर्न ऑप्शनला जर क्लिक केलं तर MSTT होम हे जे आहे हे वेब पेज ओपन होईल. या वेब पेजच्या तिथे डाउनलोड ऑप्शनला क्लिक केलं तर इथे रिटर्न हा एक ऑप्शन येतो आणि या रिटर्न मध्ये रिटर्न टॅम्पलेट, त्यानंतर फॉर्म 231 जर विचार केला तर त्यामध्ये युजर गाईड, अलाउड कॉम्बिनेशन्स, रिटर्न इन्स्ट्रक्शन्स आणि गुड सेटल सिनारिओ या पद्धतीने आपण प्रत्येक फॉर्म जो आहे त्या फॉर्मच्या नुसार युजर गाईड किंवा कॉम्बिनेशन्स किंवा रिटर्न इन्स्ट्रक्शन किंवा गुड सेटल सिनारिओ तयार केलेले आहेत. त्यानंतर FAQ सुद्धा दिलेले आहेत. लोकेशन वाईज हेल्प डेस्क आहेत तर लोकेशन वाईज हेल्प डेस्कची जी काय लिस्ट आहे ती पूर्ण आपण दिलेली आहे. त्यानंतर डीलरला जर त्याचा टीम नंबर आहे त्याकडे त्याचा नोडल ऑफिसर कोण आहे ही माहिती सुद्धा आपण इथे नोडल ऑफिसर म्हणून ठेवलेली आहे. टीम वाईज नोडल ऑफिसर. ठीक आहे, सर्वांना व्यवस्थित समजतंय? काही इश्यू नाही ना कोणाला? सर्व लोकेशन व्यवस्थित आहेत? ठीक आहे, हा ओके, सुरू ठेवतोय. तर डीलरने आपल्या वेबसाईटला गेल्यानंतर आपल्या वेबसाईटला इथे रिटर्नला क्लिक केल्यानंतर हे जे होम पेज ओपन होईल. या होम पेजला डाउनलोडला क्लिक केल्यानंतर इथे रिटर्न येईल. इथे क्लिक केल्यानंतर जे ऍडव्हान्स आपलं सध्या रिसेंट ज्याला म्हणता येईल जे हे आहे टॅम्पलेट आहे ते त्याला डाउनलोड करता येईल आणि ते टॅम्पलेट डाउनलोड केल्यानंतर हे बघा हे टॅम्पलेट डाउनलोड होत आहे, रिटर्न टॅम्पलेट. हे आहे रिटर्न टॅम्पलेट व्हर्जन 1.0.000. ही बायनरी फाईल आहे. आपण सजेस्ट असं करतो की ही जी फाईल आहे ही फाईल आधी त्यांनी सेव्ह करावी डेस्कटॉपवर आणि त्यानंतरच ती जी आहे ती यूज करावी. त्यानुसार मी ही फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करतोय आणि त्यानंतर डेस्कटॉपवर सेव्ह केल्यानंतर आपण ती यूज करू शकतो. ही फाईल मी आता एक्सट्रॅक्ट केली आणि एक्सट्रॅक्ट केल्यानंतर बोलू तरी नाही. म्यूट करा. हे टॅब्लेट पाहतोय, हे टॅब्लेट सेव्ह झालं पाहिजे. म्यूट करा. बाकीचे लोकेशन म्यूट करा. ओके, हे तुम्ही डेस्कटॉपवर पाहताय हे रिटर्न टॅम्पलेट आहे. याला ओरिजिनल रिटर्न टॅम्पलेटला मी हात न लावता त्याची एक कॉपी तयार करतोय आणि आपण ते टॅम्पलेट आता आपल्याला कशा पद्धतीने रिटर्न फाईल करतात आपण ते बघूया.
मी आधी फक्त एकच फॉर्म घेतो. कोणाचा तरी माईक सुरू आहे बघा, त्यांनी म्यूट करा प्लीज. अशा पद्धतीने तुमच्या समोर हे टेम्पलेट जे आहे ते मी ओपन केलेलं आहे. सुरुवातीला एनेबल कंटेंट करावं लागेल. या टेम्पलेट मध्ये एकूण 6 शीट्स आहे. पहिली शीट हेडर आहे, दुसरी शीट जी आहे ती सेल्स अनेक्शर आहे, तिसरी शीट जी आहे ती परचेस अनेक्शर आहे, त्यानंतर चौथी शीट जी आहे ती व्हॅलिडेट आहे, आणि नंतर मेसेजेस, आणि ही रफ शीट आहे. हा